शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी मुलींना सक्षम करण्याचं स्वप्न सरकार पाहत आहे। मात्र त्या स्वप्नाची सुरुवात ज्या हॉस्टेल आणि आश्रम शाळांमधून होते तिथेच मूलभूत सुविधांचा अभाव आहे। ना पाणी, ना वीज, ना शिक्षणासाठी पूरक वातावरण, ना मूलभूत सुविधा या मुलींना मिळतायत। कागदावर एक परिस्थिती दाखवली जाते, मात्र एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी या आदिवासी मुलींच्या हॉस्टेलचा रियालिटी चेक केला। त्यात काय समोर आलं पाहूया। हे हॉस्टेल आपण बघितलं तर चकाचक फरशी आहेत, बऱ्यापैकी स्वच्छता मला दिसती आहे। मुलींच्या रूम मध्ये मी जाऊन तिथली परिस्थिती दाखवते। डबल बेड्स दिले आहेत आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे या बेडवर चढायला पायऱ्याही दिलेल्या नाहीये। मुलींनी कशा पद्धतीने चढायचं किंवा काय करायचं हे मुलींवर अवलंबून आहे। सरकार जर अशा पद्धतीच्या सुविधा आदिवासी मुलींना देत असेल आणि अशी तोडकी मोडकी जरी नसली तरी अत्यंत चांगल्या परिस्थितीत हे बेड आहे, पण याला पायऱ्या नसल्यावर याचा उपयोग काहीच होऊ शकत नाही। माझ्यासोबत मुली आहे याच रूम मध्ये। तू कुठे राहतेस याच्यात? मी इथं ही वरती राहते आणि मी खाली राहते। काय करता तुम्ही? आणि मी आता बीएड करते, शिकते इथं आणि चढायला उतरायला मुलींना त्रास होतो इथं। तू वरती राहते, मग कशी चढते कशी तू? इथे पाय देऊन वरती चढायवर लागतं। लागलंय का कधी? पडलंय का तुमच्या? नाही, पण त्रास होतो उतरताना। म्हणजे एवढं म्हणजे हाईट पण छोटी आहे आणि आम्ही कसं राहायचं त्या तिथे एवढं म्हणजे सामान ठेवायला लागतं। लॉकरची पण म्हणजे व्यवस्था नाही आहे। कधी पण म्हणजे असं हे सामान पण इकडे वगैरे कुठं पण ठेवायला लागतंय आणि त्यामुळे ते विचित्र पण दिसतंय आणि कधी कधी उंदीर वगैरे होतात। मग लॉकरची पण इथे व्यवस्था नाही आहे। त्या मुलींनी याच्यावर चढउतार कशी करायची हा प्रश्न आहे आणि त्या मुलीही सांगतायत की आम्हाला हे सगळं कठीण जात आहे, त्यामुळे सोयी सुविधा देताना निदान नीट द्यावं ही अपेक्षा आहे। या हॉस्टेलमध्ये एकूण 206 मुली राहतात। 206 मुलींसाठी पुरेसे बेड नाही आहे, त्यातल्या 64च बेड या संपूर्ण हॉस्टेलमध्ये उपलब्ध आहे आणि 74 मुली आहेत त्यांना अशा पद्धतीनं खाली गाद्या टाकून झोपावं लागतंय। 206 मुली आहेत, त्यातले 64च बेड या संपूर्ण हॉस्टेलमध्ये उपलब्ध आहे, म्हणजे 120 मुली, साधारण 128 मुली झोपू शकतील बेडवर, अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे। आणि 74 मुलींना खाली झोपून हा सगळा अभ्यास आहे किंवा इथे राहावं लागतंय। हे इकडनं गॅलरीमधून मध्ये येऊन जातात आणि आम्ही ऑलरेडी खाली झोपतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात, म्हणून आम्हाला गॅलरी लावून ठेवावी लागते। हवेशीर नाही आहे, फॅन चालतच नाही। एक फॅन आहे तो पण एवढा स्लो चालतो, रात्रभर फॅनच देण्यात आलेला नाही यांना। तो स्टँडिंग फॅन असतो किंवा जो वॉल फॅन असतो तो देण्यात आला, तोही बंद आहे हो, लाईट नसते। आता आम्ही सकाळी उठलोय, लाईट आणि पाणी दोन्ही गोष्टी नाही। आम्ही सकाळी आता तोंड धुवून कॉलेजला चाललोय, मग म्हणजे सुविधा काहीच नाहीये। आता आम्ही त्यांना कधीपासून सांगतोय की आम्हाला बेड द्या म्हणून, बेड द्या, पण आम्हाला अजूनपर्यंत बेड भेटले नाहीये। लाईट, पाणी आणि हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्थित बेड या मूलभूत गरजा असतात। या हॉस्टेलमध्ये जेव्हा मुली येतात तेव्हा त्या मूलभूतच गरजा इथे नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीत किंवा अशा परिस्थितीत मुलींनी अजून किती दिवस राहायचं हा प्रश्न आहे। मुलींना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी हे ॲक्वागार्डचं जे छोटं प्लांट असतं ते प्लांट लावण्यात आलंय। बाजूला 2 प्लांट आहे, म्हणजे हा खर्च करण्यात आलाय या प्लांटचा त्याचा, पण आपण बघितलं तर इथे लाईटच नाही आहे। मुली सांगतात आम्ही 3 वर्ष इथेच राहतोय, पण 3 वर्षात हा प्लांट कधीच सुरू झालेला त्यांनी बघितलेला नाही। हे वॉटर कूलर दिलेलं आहे, पण याचा पाईप मी दाखवते। याचा पाईप प्लगमध्ये वगैरे नाही आहे, याचा पाईप असा टाकून ठेवण्यात आलाय। याचा प्लग कुठे आहे? याला प्लगच नाही आहे आणि इथे प्लग लावायला जागा नाही, हे फक्त शोपीस म्हणून इथे ठेवलंय। सुदैवाने इथे स्वच्छता दिसती आहे पाण्यात, पण जर ह्याला प्लगची गरज आहे, गरम पाणी, थंड पाणी जे काही करायचं असेल आणि याला सॉकेटच नसेल तर मग हे शोपीस म्हणून इथे ठेवलंय का असा प्रश्न मुलींसोबत पण आहे। काय हे 3 वर्ष झाले जशा तसं लावून? हां, हे 3 वर्ष झालं तसं। हे जे काम केले ते आता 1 महिन्यापूर्वी केले, नाही तर इथे उंदरं, घुशी तरी पण येतात। आता 2-3 दिवसामध्ये, 5-6 दिवसापूर्वी त्याच्या आधी 2 साप जे त्या मुलींना चावले त्याच प्रकारचे विषारी साप इथे निघाले होते। मग ह्यांच्या हातात हे बोलतात GR मध्ये पेस्ट कंट्रोल दिले तर ह्यांना करायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे 4थ्या फ्लोअरपर्यंत एका रूममध्ये 9 उंदरं सापडतात, तर मग पेस्ट कंट्रोल करणं ह्यांचं काम आहे ना। तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही साप पकडता आला पाहिजे। म्हणजे आम्ही साप
पकडायला आलो इथे. शिक्षण तर आमचं बाजूलाच राहिलं, आम्ही आंदोलन करत बसतोय आता. शिक्षणासाठी आम्हाला इथे येऊन आंदोलन करायला लागतात. ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही रस्त्यावर उतरू का? आलोय कशासाठी? शिक्षणासाठी. इथं तर वेगळेच, मी तर नवीन आहे, पण बेसिक प्रॉब्लेमना फॉलो करावं लागतंय. तर ही अवस्था आहे पुण्यातील आदिवासी मुलींच्या हॉस्टेलची. हा रियालिटी चेक आमच्या प्रतिनिधींनी केलेला आहे. जे बेड्स त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या बेड्सच्या वरच्या भागामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांची सुविधा नाही. खोल्यांमध्ये एकच पंखा आहे, तो सुद्धा वॉल फॅन नाहीये. तर ज्या ठिकाणी पाणी विद्यार्थिनींना पिण्यासाठी ठेवलं जातं तिथे देखील उंदरांचा वावर असल्याची तक्रार या विद्यार्थिनींनी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.